चुलीचा धूर, भाकरीचा सुगंध, ठेच्याची झणझणीत चव आणि पिठल्याची आपुलकी अशा जिव्हाळ्याच्या वातावरणात आनंदही शनिवार उपक्रमांतर्गत दिन इंग्लिश स्कूल चंदगड येथे चुलीवरच्या भाकरी हा अनुभव समृद्ध आणि संस्कारक्षम उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने चूल पेटवली, कणिक मळली, भाकरी थापल्या, ठेचा कुटला आणि पिठलं शिजवलं। हे केवळ स्वयंपाक नव्हता, तर तो होता जीवन जगण्याचा धडा। अनुभवातून शिकलेले धडे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष काम करताना धुराचा त्रास, उष्णतेची झळ, भाकरी उलटवताना लागणारी एकाग्रता या सगळ्या गोष्टी अनुभवल्या। यातून त्यांना दैनंदिन जीवनातील कष्टाची खरी जाणीव झाली। यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान न शिकता प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना मिळवण्याचा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला। यावर विशेष भर दिला। शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हातची भाकरी हातात भाग घेत उभं राहून घेतलेला भाजण्याचा विद्यार्थ्यांनी प्रेमाने बनवलेली भाकरी ठेचा आणि पिठलं खाताना शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि अभिमान जीवन कौशल्य विकसित करणारा तो क्षण केवळ भोजनाचा नव्हता, तो परिसरात माया, या उपक्रमांचा सर्वत्र आणि नात्यांचा शाळा म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले। शनिवार उपक्रमाला विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी झाला पाहिजे, त्यांना विचार केंद्रस्थानी जीवन जाणीव शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील कामे अशा उपक्रमात कशी करायची विद्यार्थी केवळ परीक्षेसाठी नव्हे तर जगण्यासाठी सक्षम बनत आहे। मूल्यपाठ या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजवण्यात आला। दिन इंग्लिश स्कूल चंदगड ही केवळ शिक्षण देणारी शाळा नाही, तर ती जीवन घडवणारी शाळा आहे। चुलीवरच्या भाकरी या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी भाकरी बनवायला शिकली, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे कष्ट, स्वावलंबन, संस्कार आणि माणुसकी शिकली। असा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात आयुष्यभर दरवळत राहणारा अनुभव ठरला। आता चूल घालून घेतले चुलीवरच्या हे करण्यासाठी। मला कसं वाटतंय? एक नंबर वाटते, छान झालेले भाकरी पण आणि झुणका तर एकच नंबर झालेला आहे। छान वाटते खाताना। थँक्यू। तर तुम्हाला कसं वाटलं? एका हॉटेललाही लागलेला अशी चव आहे, मस्त वाटतं। अतिशय अप्रतिम अशी चव आणि तुमचे हे कष्ट बघून आईंची आठवण आली असणार तुम्हाला, बरोबर आहे। त्याचबरोबर तुम्ही अशा प्रकारचं हे खाद्य आम्ही कधीच विसरणार नाही। तर तुम्हाला कसं वाटलं? ह्या मुलीने अतिशय छान असा भाकरी तयार केलेला आहे, तो म्हणजे लाजवील अशा भाकरी तयार केली। मला वाटलं आमच्या पोरी आयतं खातात, पण स्वतःच्या हातच्या भाकरी, झुणका आणि ठेचा हे सगळं बनवतात आणि तेही उत्कृष्ट पद्धतीने एखाद्या 5 स्टार हॉटेलला लाजवील अशा पद्धतीचं चविष्ट पिठलं, भाकर आणि ठेचा बनवला। मस्त वाटलं। तुमचं सर्वांचं अभिनंदन। तर तुम्हाला कसं वाटलं? अप्रतिम। मुळात सगळ्यांनी ऐका, मुळात जी बफे सिस्टीम आली, ती बफे सिस्टीम आपल्या इंडियामधली आहे। तर का शेतकरी ज्यावेळेला नांगर धरतो त्यावेळेला हातात भाकरी घेऊन खातो, ती बफे सिस्टीम। आणि त्याचं मॉडिफिकेशन कोणी केलं? इंग्रजांनी केलं। तर आजच्या मुलांनी